नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीसोबत। आज आपण बनवणार आहोत अतिशय सोपी आणि पौष्टिक अशी रेसिपी, ती म्हणजे मेथीच्या भाजीतल्या चिकोल्या। आता हिवाळा आला की घरात दरवळतो तो कोवळ्या मेथीचा सुगंध, आणि त्याच मेथीपासून बनणारी ही रेसिपी चवीला अप्रतिम लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी मेथीची भाजी तोडून घेतलेली आहे, म्हणजे एक जुडी मेथीची घेतलेली आहे आणि ही भाजी मी तोडून घेतलेली आहे। आपल्याला मेथीची फक्त कोवळी पानं घ्यायची आहे। यामध्ये मेथीच्या काळ्या अजिबात येऊ द्यायच्या नाही, फक्त पानाचाच वापर करायचा आहे मेथीच्या। आता ही मेथीची भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2 ते 3 पाण्याने। त्यानंतर भाजी बनवण्यासाठी मी इथं एक छोटी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, एक छोट्या साईजचा टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे, 10-15 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर एक छोट्या साईजचा कांदा सुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे। आता हे सर्व आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचं आहे। अगोदर मी कुकरमध्ये मेथीची भाजी घातली, त्यानंतर तुरीची डाळ सुद्धा मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। आता ही डाळ सुद्धा यामध्ये घालायची। त्यानंतर टमाटर घालायचं, हिरवी मिरची घालायची, कांदा घालायचा। आता इथं टमाटर जर छोट्या साईजचं नसेल तर तुम्ही अर्धा टमाटरच घ्यायचं आहे, म्हणजे एक पूर्ण टमाटर यामध्ये अजिबात घालायचं नाही, अर्धच टमाटर घालायचं। त्यानंतर यामध्ये मी अर्धा चम्मच हळद घातली आणि गरम पाणी घालून हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता झाकण लावून आपल्याला 10 ते 15 मिनिट ही डाळ मस्त अशी मंद गॅसवरती शिजवून घ्यायची आहे। आता डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण इथे एक आणखी वाटण तयार करूया। त्यासाठी इथं मी 5-6 लसणाच्या पाकळ्या, एक छोटं तुकडं अद्रकचं घेतलेलं आहे, थोडासा कढीपत्ता, कोथिंबीर, 1 चम्मच जिरं घेतलेलं आहे आणि अर्धा चम्मच इथं आपल्याला धनेपूड घ्यायची आहे। आता हे सर्व मसाले आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। लसण, अद्रक, कढीपत्ता, जिरं, धनेपूड आणि कोथिंबीर। आता पाणी न घालता याचं मस्त असं वाटण तयार करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता वाटण तयार झालेलं आहे। त्यानंतर इथे मी शेंगदाण्याचं कूट तयार केलेलं आहे, थोडं जाडसरच कूट करायचं, म्हणजे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट तयार केलेलं आहे। आता इथे आपली डाळसुद्धा मस्त अशी शिजलेली आहे। आता ही रवीने पूर्ण असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये व्यवस्थित अशी रवी फिरून घ्यायची। तुम्ही पाहू शकता मस्त असं हे एकजीव झालेलं आहे। आता आपण फोडणी देऊया। आता कढईमध्ये मी 5 ते 6 चम्मच तेल घातलं, म्हणजे आपण भाजीसाठी जेवढं तेल घालतो तेवढंच तेल घालायचं। त्यामध्ये अगदी थोडीशी आपल्याला मोहरी घालायची आहे, मोहरी कमीच घालायची, खूप जास्त नाही घालायची। त्यानंतर आपण जे मसाल्याचं वाटण तयार केलेलं आहे, लसण, अद्रक आणि कोथिंबीरचं, ते वाटण यामध्ये घालायचं आणि हे वाटण आपल्याला 2 मिनिट परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती डाळ घालायची आहे आपल्याला आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, म्हणजे ही भाजी आपल्याला थोडी पातळच बनवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता इतपत मी ही पातळ बनवलेली आहे। आता या भाजीमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, कोथिंबीर घालायची आणि आपण जे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचं, ते कूट यामध्ये घालायचं। आता शेंगदाण्याचं कूट थोडं आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे, म्हणजे खूप जास्त बारीक करायचं नाही, थोडं जाडसरच कुटून घ्यायचे आहे शेंगदाणे। त्यानंतर आता हे पूर्ण असं मिक्स करून या भाजीला मंद गॅसवरती उकळी आणून घ्यायची आहे। आता आपल्या भाजीला उकळी येत आहे तोपर्यंत आपण चिकोल्या बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे। आता आपण चपातीसाठी जशी कणिक मळून घेतो अगदी तशीच आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे, खूप घट्टसर अशी मळायची नाही। तुम्ही पाहू शकता मी अगदी चपातीसाठी जशी कणिक मळतो तशीच कणिक मळून घेतलेली आहे। आता आपल्याला याच्या चिकोल्या बनवायच्या आहेत। आता पुरीसाठी आपण जेवढा कणिकचा गोळा हातामध्ये घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा हा गोळा आणि याची मस्त अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। म्हणजे पुरीपेक्षा थोडी मोठ्या साईजची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आणि खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही अशी आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता मी याची मस्त अशी पोळी लाटून घेतलेली आहे, एक छोटीशी। त्यानंतर आता या पोळीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। आता सर्व पोळीला मी व्यवस्थित असं तेल लावून घेतलं। त्यानंतर या पोळीला आपल्याला एक फोल्ड मारून घ्यायची आहे आणि याच्या कडा अशा व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहेत। आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं व्यवस्थित आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे। त्यानंतर अगदी मधोमध चाकूने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि आता साईडने सुद्धा व्यवस्थित असं दाबून घ्यायचं।
म्हणजे पूर्ण असं जोडून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशा त्रिकोणी चिकोल्या मी बनवलेल्या आहेत. आता अशाच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक बनवून दाखवते. अशी छोटीशी आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची आहे. त्या पोळीला तेल लावून घ्यायचं आहे आणि फोल्ड मारून साईडने हे व्यवस्थित असं आपल्याला दाबून घ्यायचं आहे. त्यानंतर अगदी मधोमध कट करून घ्यायचं आणि ह्या साईडच्या कळा आहे ह्या सुद्धा व्यवस्थित अशा जोडून घ्यायच्या. तुम्ही पाहू शकता. आता अशाच पद्धतीने मी सर्व चिकोल्या ह्या बनवून घेतलेल्या आहे. त्यानंतर इकडे आपल्या भाजीला सुद्धा मस्त अशी उकळी आलेली आहे. मंद गॅसवरतीच मी उकळी आणून घेतलेली आहे. आता गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला 1 ते 2 उकळी या भाजीला आणून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे. आता गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि यामध्ये आपल्याला या भाजीमध्ये आपल्याला चिकोल्या सोडायच्या आहेत. आता गॅसची फ्लेम मोठी ठेवल्यामुळे काय होतं, ह्या चिकोल्या एकमेकांना चिटकत नाही. त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि सर्व चिकोल्या या भाजीमध्ये सोडायच्या आहेत. आता जिथं उकळी फुटते तिथंच आपल्याला ह्या चिकोल्या सोडायच्या आहेत, म्हणजे ह्या एकमेकांना चिटकत नाहीत. चिकोल्या या भाजीमध्ये सोडल्यानंतर अगदी 2 मिनिट आपल्याला यामध्ये अजिबात चम्मच फिरवायचा नाही, कारण 2 मिनिटानंतर ह्या मस्त अशा वर यायला लागतात. तेव्हा यामध्ये आपल्याला व्यवस्थित असा चम्मच फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे बुडाला एखादी चिकोली लागलेली असेल तर ती वर येते. आणि मंद गॅसवरती आपल्याला अगदी 10 मिनिट ह्या मस्त अशा शिजवून घ्यायच्या आहेत चिकोल्या. तुम्ही पाहू शकता अगदी 8 ते 10 मिनिट मी ह्या चिकोल्या शिजवून घेतलेल्या आहे आणि खूप मस्त अशा आपल्या मेथीतल्या चिकोल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता भाजी ही मस्त अशी घट्टसर झालेली आहे आणि चिकोल्या हे खूप छान शिजलेले आहेत. बऱ्याच वेळा भाजीपोळी खाण्याचा कंटाळा येतो, पण काहीतरी चटपटीत आणि झटपट तयार होणारी रेसिपी काहीतरी बनवायची वाटते. मग ही रेसिपी तुम्ही नक्की बनवू शकता किंवा संध्याकाळच्या जेवणासाठीही ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. तर मंडळी, या वर्षीच्या मेथीच्या भाजीचा सीझन संपण्या अगोदर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. चवीला अप्रतिम होते आणि लहान मुलांना सुद्धा खूप आवडते. तुम्ही माझ्या या पद्धतीने या मेथीच्या भाजीतल्या चिकोल्या एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि लाईक केल्यानंतर हाईप करायला अजिबात विसरू नका. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, कारण अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि गरमागरम चिकोल्या तयार आहे, या खायला.